मला माहिती आहे लोक मागून खुरापती करतात, हे ना. तुम्ही मागून खुरापती करा आणि मी माझं लाईफ बिल्ड करते. ओके, डन. खुरापती करणारे लोक माझ्या मागे आहेत, ते टेन्शन आहे मला. पण काय करणार आता, त्या माणसांचं काय करणार तुम्ही? ज्या माणसाच्या डोक्यातच दगडी भरलेली आहेत, तर ती कशाला काढायला जायची? ती दगडीच बरी आहेत. ती माणसं शानी होऊन काही फायदा नाही आहेत. मग ते दाखव. खाली आली आहे मी चालू करायला. मोटर चालू केली, आता पाणी येईल. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. सकाळची सुरुवात इथे आमच्या खाली जे पाणी चालू करायला आलेले मी इथे. पाणी चालू केलं. सकाळचे वाजले 6:10 झाले काय ते. 6 पाणी चालू केलं तर जाते वरती. मस्त वाटतं खाली गार. आता मी चालू करून राहिली ते जरा चालू आहे. मोटर तर चालू आहे. हिरवं लाल बटन चालू आहे. मोटर भरते पाणी. सकाळचा व्यू असा इकडचा लावून ठेवतात गाड्या. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि ब्लॉगची सुरुवात होते आपल्या बिल्डिंगपासून. पाणी सोडायला आलेली खाली कुत्र्यांची पिल्लं मस्त आहेत बाहेर. दाखवते मी तुम्हाला. तिकडे पळाले ते त्यांची आई आहे. मोटर तर चालू केली, आता 1 तास लागेल भरायला. तोपर्यंत बघूया काय यशला जायचं आहे. गिझर लावायचं होतं. पाणी दम लागला मला. आता जाऊन ना पाण्याची टाकी बंद करून होती, कारण मी चालू केली ना ती बंद केली पाहिजे. परत काय झालं माझ्याकडनं होईल असं आंघोळ केली आणि जस्ट बंद करायला आता कोणीतरी बंद केली वाटतं. बाबा मी यायच्या आधी बंद केले कोणीतरी. असा सीन मॉर्निंगचा. कोणाचे कपडे लटकतात. कोणीतरी बंद केलं. टाकी भरली असेल म्हणून ठीक आहे. जाएंगे, नो प्रॉब्लेम. चालू करायला पाणी आल्यापासून मला पेन होतं. असं काय माहिती, ॲसिडिटीसारखं होतं खूप. असं छातीमध्ये ना वेगळंच होतं, माहिती नाही कशाने. डोकं पण दुखतं आहे जाम माझं, खूप डोकं दुखतं आहे. डोक्याचा प्रॉब्लेम ना सारखा चालू असतो. मला सारखं दुखत असतं. एक साईडचं ह्या साईडचं खूप दुखतं आहे. आणि मी अशी उठलीच नाही आज लवकर. पूजा पण आणखी एवढं हे होतं ना, मला वेगळंच होतं. ॲसिडिटी वगैरे झाली असेल, ओके होईल बरं. डोकं दुखतं आहे. अंकलकडून गोळी घेईल. आंटी घरीच आहेत, माझ्या संपल्या गोळ्या पेनकिलर. ओके नंतर. A few moments later. 6 झोपलेली तर यश आला. तर यश आहे
बघते आता येत त्याला आजीकडे. तर आता त्याला आता काय तुला काहीतरी दे मला पटकन बोलून. आता काय नाही तर पोळीचा भात देतो त्याला पटकन बोलून. आणि एक नंतर आणि पोळ्या आईसाठी आणि भावाला पोळ्या देतो तो घेऊन जाईल. आता भात जेवण तो म्हणजे खाऊन जाईल. आणि आज दिवसभरात नाही एवढं काही सुट्टी झालं. आज मला आंटींनी म्हणजे आंटींनी बोलवलेलं घरी. बोलवल्याच्या नंतर आंटीने फोन केलं मला. आंटी मला बेटा थोडं इधर आहो. क्या हुआ आंटी? मग आंटींनी ते ना तांदळाचं पीठ मळलेलं पण ते थोडंसं हार्ड झालेलं. म्हणजे तसं बरोबर होतं त्या मानाने, पण त्यांना ना भाकरी जमतच नव्हत्या कारण का त्या लाटून करतात भाकरी. त्यांना काय जमत नव्हत्या भाकरी. म्हणजे मी तर इसका देखो क्या होगा तो देखो आप. म्हणजे ठीक आहे आंटी मैं देखून क्या करणे काय. मग बघितलं तर मी हे मोबाईल इथेच ठेवून गेलेली, घेऊन नव्हती गेलेली सॉरी. आणि मग त्यांनी बघितलं दिलं ते पीठ होतं तिथे. पटापट पटापट त्याच्या 2 भाकरी गेल्या मस्तपैकी छानपैकी भाकरी झाल्या त्याच्या. आणि आता आणखी त्याच्या भाकरी झाल्या छानपैकी. आणखी आठवण एक रोटी आप लेके जाओ. बोले नहीं आंटी रहने दो मेरे को नहीं चाहिए. आंटी बोले नहीं 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 आप लेके जाओ मैं एक ही खाई एक आप खाओ. मग आता त्याच्यामुळे मग मी त्यांनी आणली आणि मग त्यांनी ना त्याच्याबरोबर भाजी पण मला दिली. आणखी मूग असतं ना आपले हिरवे मूग ते त्यांनी केलेले पण छान केलेले मस्त केलं. आपण करतो तसं म्हणजे हिरवी मिरची वगैरे टाकून असं छान केलेलं. मग केलेलीमध्ये भाज्याने ते घेऊन आल्या त्या. म्हणजे मी आली निघून मग त्यांनी घेऊन आलं. ते होत नाही का मग त्यांनी परत एक चाट बनवून आणलं मला. असं काय म्हणतात काय बोलत होता त्याला काहीतरी म्हणाले. असं मोठी चपटी पुरी असते एवढी आणि त्याच्यावरती सगळं ते चण्याची डाळ शिजवलेली हे ते असं मस्त छान केलेलं चटपटीत. ते आणलं. परत गेल्या मग त्यांनी ब्राऊन राईस आणला. ते लोक ब्राऊन राईस खातात ते. आणि पालक आणलेले याच्यात खायला. आणि ते तर मी खाल्लं ब्राऊन राईस. थोडं पालक केलेलं एवढी छान पालक केली आहे ना म्हणजे असं ग्रेव्ही टाईप खूप छान केली. आता चाट पण एवढं सुंदर बनवतात ना आणखी सिरियसली मस्तच आहे. हे जे माझे शेजारी आहेत ना अक्षरशः खूप छान आहे. जान्हवी किंवा मी जास्त बोलत नाही कोणाशी. जान्हवी आंटी बस. खूप छान शेजारी आहेत माझे. कधी मला असं टाकून खात नाहीत म्हणजे काही केलं तरी. जान्हवी पण असं ते आंटी तर बघा नव्हतं काही. जान्हवी आता 1 वर्ष झालं आली तिच्या रूममध्ये राहायला. आंटी माझ्या आधी आल्या 7 महिने. आंटी नंतर 7 महिन्याने मी आली म्हणजे 2022मध्ये माझ्या रूमची चावी मिळाली. आंटी मला म्हणजे आधीच मिळालेली पण आंटी आधी आल्यानंतर मी आली. आत्ता जान्हवी आली. 1 वर्ष झालं. जान्हवीने भाड्याने रूम दिला होता तो पण आता ती स्वतःच आली आहे. असं छानपैकी मस्त आहे आमच्या तिघींचं. कारण का आमच्या फ्लोअरवरती आम्ही ओनर आहेत तर आमचं चालतं. बाकीचे भाडोत्री आहेत पण ती पोरगी म्हणजे ते लहान मुली सगळं काम वगैरे ऐकतात. छान आहे तसं काही नाही मस्तपैकी चाललेलं आहे. माझी पण इच्छा झाली त्याच्याबरोबर आईकडे जायची पण नको बघूया नंतर जाऊ दे. आता तो चालला बाईकवरती. दादा उद्या येणार आहेस ना? हां उद्या येईल. उद्या संध्याकाळीच येशील? संध्याकाळीच येईल तू बाईक घेऊन. माझी खरंच खूप इच्छा आहे आईकडे जायची. आता काय करू नको. त्याला देते त्याच्यासाठी केलं आता खायला. तो खाईल आणि त्याला उशीर होतो. आता ह्याला पुरणपोळ्या त्याच्या दिदीला पण न्यायची आहे आणि मित्राला पण न्यायची. आजीकडे पण न्यायची. असं आहे. पोळ्या नाही राहत आमच्याकडे. तरी पाऊस किलोचं बनवलं. मला असं वाटतं कधी कधी अर्धा 1 किलोचं बनवावं पण असं नको बोललं एवढं अर्धा किलोचे टाकेल तरी मदतीला कोण नसतं ना.
हे त्याच्या दीदीला आणि मी मित्राला त्यांना आवडतात पोळ्या. पोळी कोणाला नाही आवडत, पोळी सगळ्यांना आवडतात. आईला देते, मला ठेवते. सर्वीकडे 2-2 पोळ्या झाल्या, आमच्याकडे 2, आईकडे 2, जाणवीला तर विचारलं मी काल एक खाल्ली आणि आज माझ्यासाठी ती छोटूशी केली आहे ती. त्याची आईकडे 2 देते आणि असं पॅकिंग आहे सगळं आमचं. पोळीची ऑर्डर घेतली पाहिजे ना. हे घ्यायचं आईची आईला ठेवतो. इल्ले काय काय फेकशील काय त्याच्यात. बाय कडू आजला दरवाजा. 1 नंबरचा कडू बेट आहे हा, 1 नंबरचा. मस्ती करतो. आता तो गेला, आता मी आंघोळ करते, फ्रेश होते. आणखीन झाडू नाही मागे, आता तो जस्ट गेला तर झाडू नाही मागे. आत्ता बोलते, आत्ता तो जस्ट गेला आहे. आता मी मस्त आंघोळ करते आणि तो गेला तर झाडू नाही मारणार आहे. आता झाडू म्हणजे आंघोळ झाल्याच्यानंतर झाडू मार, देवपूजा करेल मस्तपैकी. आज काही व्हिडिओ जास्त शूट नाही केलं, मी झोपलेली. ॲक्च्युली खूप झोपली मी आज. जवळजवळ मला वाटतं 2:30 वाजल्यापासून ते 5:30 वाजेपर्यंत झोपली मी. एवढी झोपत नाही कधी, पण माहिती नाही यश कितीला आला ते पण माहिती नाही. दरवाजा त्यांनी बेलदा मारली आणि जाऊन मी दरवाजा उघडला आणि परत येऊन झोपली. बघितलं त्याच्याकडे आला, परत झोपली. त्याला भूक लागली आहे काय लागली काहीच नाही विचारलं त्याला आणि झोपून घेतलं मी. आता हे बोलायला काय घेऊन फिरते, तर काय नाही फेस वॉश आहे. त्याला मी तेच म्हटलं हे लावत जा, चांगलं. हे लागलेलंच नाही. लास्ट टाईम पण हे झाकण लागलं नव्हतं, ते सगळं सांडलेलं माझ्या बॅगमध्ये. त्र्यंबकेश्वरला गेली तेव्हा, नाही कृष्णेश्वरला गेलेली तेव्हा. छान आहे क्लीन क्लिअरचं. चला आज काहीच नाही करायचं मला, काहीच नाही वातावरण बघा बाहेरचं छान आहे ना. एक मावशी आहेत तिकडे, त्या मला दररोज दिसतात. म्हणजे त्यांनी लावलेली झाडं तेवढी छोटी ते आता मोठी झाली. इकडे त्या मावशी फिरतायत पहिला गाऊनवरती, ते तिथून बघतात माझ्याकडे. वातावरण बघा बाहेरचं. वाजलेत, आंघोळ वगैरे झाले, आता देवपूजा करूया. आणि हे ना माझं कुंकवाचं निघतच नाही, एवढं घासलं तरी काय होणार नाही ना बघायला. चल देवपूजा करून घेऊया आपण. आता बघा आत्ता पूजा झाली, 7:15 वाजले. तुमच्याकडे यश गेला. यशला मी म्हणालेली तर म्हटलं तुझी तयारी होईपर्यंत मी फ्रेश वगैरे होते, नंतर मग तुला तयारी करून म्हटलं नाही, आधी माझी तयारी करून दे. मग त्याला खायला वगैरे दिलं, मग खाल्लं वगैरे त्याने आणि मग गेला. आणि चंद्र बघा मस्त ते दिसतो वरती. हा दिसतं, इथून नाही दिसणार ह्याच्यातून, पण इथून मी दिसते बाहेरच्या लोकांना. 1 मिनिट. छान आहे ना सूर्यचंद्र. काय अमावस्या पौर्णिमा आहे काय आज? आज किती तारीख आहे? आज मंगळवार आहे ना, पौर्णिमा आहे आज. तेव्हाच चंद्र पूर्ण आहे. आज काहीच नाही आहे,
आज महावीर जयंती आहे. मला वाटलं पौर्णिमा आहे की काय. पौर्णिमा 2 तारखेला आहे, आज नाही आहे. पण चंद्र पूर्ण आलेलं आहे, पूर्ण पूर्ण एकदम आहे अंदर. तर मी काय सांगत होती तुम्हाला, हां आता मला आहे ना एक मी काय एवढी हे करायला लागली, म्हणजे मला सांगायचं आहे तुम्हाला काहीतरी. काही लोक असे असतात ना, म्हणजे कसं माहिती आहे का, आपल्याला जर डायरेक्टली काय करता येत नाही ना त्या माणसाविषयी, कारण का तो माणूस आपल्याशी बोलतच नाही आहे, काय करतच नाही आहे, आपल्याला काय वाटेला जात नाही, पण आपण त्याला टोचून कसं बोलणार? कारण का त्या माणसाने काय ऑप्शन ठेवलेलं नाही आहे. तो माणूस आपल्याशी बोलत नाही आहे, समोरचा माणूस, राईट. तो आपल्याला डिवचत नाही आहे. म्हणजे काय डिवचलं तर कसं आपण डायरेक्ट बोलू शकतो ना त्याला, असं हे ते असं. आता मग काय झालं माहिती आहे का, काही लोकांचं का मनात असं हे झाले का, मी कधी कधी ती माझ्या तावडीत येईल किंवा कसा तिला त्रास होईल, ती एवढी निवांत कशी, ती काय तिला, म्हणजे तिला त्रास कसला नाही आहे, हां, तर तिला आपण त्रास कसा द्यायचा, असं काही लोकांनी ठरवलं आहे. तर त्यातली ती लोक काय करतात माहिती आहे का, जसे माझ्या आजूबाजूची लोक आहेत, हां, त्यांना बोलवतात, त्यांचे कान भरतात, ओके. मग ती ज्यांचे कान भरलेले आहेत ते भरलेलं कान घेऊन घरी येतात. घरी येतात आणि मग ते आता कुठे ओकायचं, ते भरलेलं कशात ओतायचं, तर जे ते आणखीन माझ्या जवळ आहेत ना, ते खूप जवळ आहेत, त्यांच्या कानात ओततात. आणि त्यांच्या कानात ओतल्यावर मग ती माणसं अशी आहेत का त्यांना माहिती आहे मी कशी आहे, ओके. तर ती माणसं बोलतात पण एवढं नाही हे करून बोलत. बरं, तो मुद्दा तिथेच संपला. दुसरा, आता ज्या माणसाचे कान, पहिल्या माणसाने दुसऱ्या माणसाचे कान भरलेले, बरोबर, राईट. आता तो माणूस बोलतो आता मी तिसऱ्या माणसाचे कान भरलेत, पण तो काय बोलतच नाही आहे तिला. मग आता आपण काय करायचं? काहीतरी झालं पाहिजे, एकदम मोठं वगैरे असं काहीतरी. मग काय करायचं? मग तो माणूस ना खुरापती करायला लागतो. याचे कारण का त्या माणसाला माहिती आहे का ही आपल्या नादी लागत नाही, ते आपल्याकडे बघत पण नाही, आपल्याशी बोलत पण नाही, आपलं तिचं काही नाही आहे, बरोबर. रिलेशन आहे, नातं आहे, पण तरी ती बोलत नाही, कारण का तिला माहिती आहे आपण कसे आहेत, आपण कोणत्या ह्याच्यात आहेत, ओके. मग तिचं काय होतं माहिती आहे का, म्हणजे त्या माणसाचं काय होतं माहिती आहे का, आता काहीतरी आपण खुरापती करूया, म्हणजे जाऊन तिला त्रास होईल आणि मग असं होईल, मग तसं होईल, ओके. पण मी तुला सांगितलं, देवपूजा वगैरे झाली आहे मस्तपैकी. काय नाही, आता मी काय करणार आहे, काय तू मला दाखवू, डेलीचंच रुटीन दाखवते मी मस्तपैकी. आहेत खुरापती करणारे लोक माझ्या मागे आहेत, ते टेन्शन आहे मला. पण काय करणार आता, त्या माणसांचं काय करणार तुम्ही? ज्या माणसाच्या डोक्यातच दगडी भरलेली आहेत, तर ती कशाला काढायला जायची, ती दगडीच बरी आहेत. ती माणसं शहाणी होऊन काही फायदा नाही आहेत. मग ते दाखवतात मी किती शहाणी आहे, मी किती शहाणी आहे, मी किती शहाणी आहे. काय नाही, आहे तसेच आहेत, समजलं का. आणि एवढे जळू नका, तुम्ही पण राहा माझ्यासारखं, फ्री राहा, फ्री माइंड राहा. कशाला म्हाताऱ्यासारखं राहता, राहा, चांगले राहा मस्तपैकी. हां, छान रील्स बनवा, सिंगिंग करा, सिंगिंग लता मंगेशकर व्हा. कशाला खुटत बसायचं असं, नका करू असं. जा मस्त एन्जॉय करा फ्रीमध्ये, देवाने पैसा पण भरपूर दिलाय, उडवा, एन्जॉय करा, समजलं का. असं नका बसू. माझ्याकडे जर पैसा असता ना एवढं, मी तर खूप एन्जॉय केलं असतं. पैसा नसताना मी एवढा एन्जॉय करते, म्हणजे बोलते मी, माझे रील्स टाकते, नाही कुठे बाहेर जात वगैरे, पण माझं सगळं असतं जिथलं तिथे, ओके. ओके, गर्व पाहिजे, अशी भेटली आहे तुम्हाला म्हणून सांगते, शांत व्हा, कूल डाऊन, माझे विचार घ्या, माझ्यासारखे राहा, एन्जॉय करा. नंतर मेल्यावर कोण येणार नाही तुम्हाला सांगायला. बरं, ते पण जाऊ दे, जिवंत असेपर्यंत एन्जॉय करा. काय ते म्हातारपण घेऊन बसला, जा जरा कलर बिलर लावा केसाला, एन्जॉय करा, सिंगिंग करा, सिंगिंग. आपण आहे कुठे? कमेंट्स टाकू नका, नाही, कमेंट्स टाका, कमेंट्स करा तुम्ही मला, सिरियसली.
अरे माझा फायदा आहे त्याच्यात, मी पण काय विसरली. करा करा, कमेंट्स करा, पाहिजे तशा कमेंट्स करायच्या, पाहिजे तशा. हां, एकदम म्हणजे तोंड सोडून करा, एकदम खालच्या लेवलपर्यंत जा, कमेंट्स करा. काय टेन्शन नाही मला, मी आहे खंबीर ऐकायला, है ना. लिहा त्याच्यात आणखीन काय काय कमेंट्स खाली लिहायचं. चला स्टार्ट करा, नाव पण टाकायचं पटापट पटापट कमेंट्स केल्यावर. ओके, मी घाबरत नाही. या पटकन. कोण कोण माझ्याशी बोलणार आहे लवकर या. कोण भांडायला येते माझ्याशी. चॅलेंज, खुलच चॅलेंज आहे. ओके, शांत घ्या. उगाच कशाला, मी शांत आहे तर शांत बसू द्या मला. माझ्या डोक्याला कमी ताप नाही आहे, समजलं का. तुमचे ताप घेऊन मला काय गरज नाही आहे. चलो आता रील्स बनवते मी. जा फेसबुकला जा, इंस्टाला जा, माझे रील्स लाईक करा, कमेंट्स करा, करा 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 लवकर करा. आता मी रील्स बनवते. पडदा उघडा, मी दिसत असेल तिकडे मी काय करते. ओके बाय. नंतर भेटूया. नंतर किती पाहिजे, आता तर 7:30च झाले आहे ना. मला ना मिनी व्लॉग करायचे, कसे काय माहिती, बघूया नंतर. ह्याच्यातूनच टाईम भेटत नाही. ओके बाय.